माझ्यामुळेच माझे आई-बाबा भांडत राहतात का? हा विचार मुलांच्या मनात सतत राहत असतो. मुलांना सतत वादविवाद नाही, तर त्यांना सेफ्टी खूप जास्त महत्त्वाची वाटते. मुलांनाही हे कळू द्या, की प्रॉब्लेम्स तर येतातच, पण ते सोडवता सुद्धा येतात. कधी-कधी एखादी स्माईल, एखादं हग हे सगळं शब्दांपेक्षा खूप जास्त बोलून जातं. तुम्ही भांडता आणि 5 मिनिटांनी सगळं काही नॉर्मल होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, याच 5 मिनिटात तुमचं मूल मात्र आतून किती तुटत असतं? तुम्ही एकमेकांवर रागवता, मोठमोठ्याने ओरडता, पण तुमचं मूल मात्र याच वेळी शांत उभं राहून स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारत असतं. माझी काही चूक आहे का? आजचा हा व्हिडिओ तुमच्या मुलांचं आयुष्य कदाचित बदलू शकेल. काय आहे ना, आपण मोठे असतो. आपल्याला माहिती असतं हे वादविवाद, हे भांडणं हे तात्पुरते असतात. पण मुलांसाठी मात्र तसं नसतं. मुलांसाठी त्यांचे आई-बाबा म्हणजे सगळं जग असतं. आणि त्याच जगात जर रोज काही ना काही कारणांवरून आवाज, राग आणि तणाव असला, तर मुलांच्या मनातली सुरक्षिततेची भावना ही हळू-हळू कमी होत जाते. हळू-हळू मुलं स्वतःमध्येच जगत जातात. मुलांना भीती वाटायला लागते. मुलांना कळत नाही नक्की काय चाललंय, पण त्यांना हे जाणवत असतं, की काहीतरी चूक आहे. मग त्यांच्या मनात असा विचार येतो, की माझे आई-बाबा एवढे भांडतायत, हे वेगळे होतील का? मग मी पण एकटा पडेन का? आणि याचाच परिणाम की काय? म्हणून हळू-हळू मुलंही स्वतःमध्ये जगायला लागतात. ते बोलणं बंद करतात. त्यांचं हसणं सुद्धा हळू-हळू कमी होत जातं. त्यांना असं वाटतं, की माझ्या भावना कोणालाच कळणार नाहीत आणि मग ते स्वतःच्या भावना मनातच ठेवतात. त्यांना जी पालक वेगळे होण्याची भीती वाटत असते, ती भीतीसुद्धा ते व्यक्त करू शकत नाही. ते सुद्धा आतल्या आतच साठत राहतं आणि इथूनच कुठेतरी मग भावनिक अंतर सुरू होतं. यातनंच मग काही मुलं खूप रागीट होतात. काही इतकी शांत होतात, की त्यांना कशानेच आणि काहीच फरक पडत नाही. तर काही मुलं मात्र स्वतःला मोबाईल आणि स्क्रीनमध्ये हरवून घेतात. कारण तिथे त्यांना वास्तविकतेपासून सुटका मिळत असते. पण सगळ्यात जास्त दुखवणारी गोष्ट कुठली आहे माहिती आहे का? मुलं स्वतःलाच या सगळ्याचा दोष द्यायला लागतात. मुलांना असं वाटतं, की माझ्यामुळेच माझे आई-बाबा सतत भांडत राहतात आणि हा विचार त्यांच्या मनात सतत फिरत असतो. हे सगळं खूप ऐकायला हेवी वाटत असेल, पण इथेच एक आशेचा किरणही आहे. आपण हे सगळं बदलू शकतो. आपण बघूयात, की आता पालक म्हणून आपण काय करू शकतो. सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, की भांडण होणं हे कंप्लीटली नॉर्मल आहे. पण आपण ते कसं हँडल करतोय यावरती आपल्या मुलांचं भविष्य ठरत असतं. पहिलं म्हणजे मुलांसमोर जास्त भांडणं करू नका. म्हणजेच काय तर मुलं आपल्याला खूप बारकाईने सगळं निरीक्षण करत असतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, की मुलं घाबरतात. मुलांना यातलं काही कळत नसतं. अशाच वेळी जर तुम्ही मोठमोठ्याने मुलांसमोर रागवायला, ओरडायला लागलात, तर या सगळ्याचा प्रभाव मुलांच्या मनावरही होतो. मतभेद असणं हे चुकीचं नाहीये, पण ते आपण कसं व्यक्त करतो, यावर सगळं अवलंबून आहे. खूप मोठ्याने रागावणं, आरडाओरडा करणं, कठोर शब्द वापरणं, हे सगळं जर मुलांसमोर घडलं, तर मुलांच्या मनावर याचा खूप प्रभाव पडतो. म्हणून ना, शक्य असेल तर संवेदनशील विषयांवर जर चर्चा करायची असेल, तर ते मुलांसमोर करणं टाळायला हवं. तुम्ही खाजगीमध्ये बसा आणि प्रायव्हेटली तुम्हाला जे काही डिस्कस करायचं आहे ते तुम्ही करा. कारण मुलांना वादविवाद नको असतात, त्यांना सुरक्षा पाहिजे असते. दुसरं म्हणजे असं, की तुम्ही भांडता, सगळं काही नॉर्मल होतं. पण हे जे नॉर्मल होणं आहे ना, हा पार्ट मुलांसमोर येतच नाही. त्यामुळे मुलांच्या लक्षात काय राहतं, तर फक्त आई-बाबांचं भांडण, रागवलेले चेहरे आणि आरडाओरडा. म्हणूनच जरी तुमची आपापसात भांडणं झाली, तरी एकमेकांशी बोलणं, एखादी स्माईल, एखादं गेस्चर हे मुलांसमोर होऊ द्या. कारण यातनंच मुलांनाही समजतं, की प्रॉब्लेम्स तर येतातच, पण ते सोडवता सुद्धा येतात. काय आहे ना, मुलं बारकाईने निरीक्षण तर करत असतातच, पण त्यांना समजत मात्र काहीच नसतं. त्यामुळे मुलांशी बोलणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा मुलांना आपल्या जवळ बसवा. त्यांना शांतपणे, प्रेमाने समजावून सांगा, की
काही फार झालेलं नाहीये. आम्ही ठीक आहोत. तूही सेफ आहेस. फार काळजी करण्यासारखं काही नाहीये. तू जास्त काही विचार करू नकोस या सगळ्याचा. आम्ही आपापसात सगळं काही सॉर्ट आउट करून घेऊ. तू टेन्शन घेऊ नको." याने काय होतं ना, की मुलांना एक दिलासा मिळतो. अशाच वेळी मुलांना त्यांच्या भावना विचारा. त्यांना काय वाटतं हे समजून घ्या आणि त्यांना शांतपणे त्यांचं मत मांडू द्या. काय आहे ना, कधी-कधी एखादी स्माईल किंवा एखादा हग हे सुद्धा शब्दांपेक्षा खूप जास्त बोलून जातं. मुलांना ना खूप परफेक्ट असणारे पॅरेंट्स नाही, तर त्यांना समजून घेणारे, त्यांना सुरक्षित वाटणारे असे पॅरेंट्स हवे असतात. आज तुम्ही एकमेकांसोबत भांडलात. ते काही वेळाने नॉर्मल होईल तुमच्यासाठी. पण याचा परिणाम मात्र मुलांच्या मनावर खूप काळ राहू शकतो. काही वेळेस तर ते मुलांच्या मनावर कायमचं राहून जातं. म्हणूनच आजपासून एक बदल करा. कारण तुमचं मूल हे तुमच्याकडनं सगळं जग शिकत असतं. त्याच्यासाठी आई-बाबा हे सगळं जग असतं आणि म्हणूनच त्याच्या मनावरती आत्तापासूनच खूप जास्त ओझं टाकू नका. त्यांचं बालपण त्यांना शांतपणे मजा करता येऊ दे. त्यांना त्यांच्या बालपणाची मजा घेता येऊ दे. त्यांना त्यांचं बालपण जगता येऊ देत. यासाठीचे आपण प्रयत्न करायला हवेत. तुम्हाला काय वाटतंय? आजचा हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी युजफुल असेल, तर नक्की तुमच्या दुसऱ्या पालकांसोबत याला शेअर करा. कारण कोणाच्या तरी घरात यामुळे शांतता राहू शकते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण अशाच रिअल टॉपिक्सवर पुढे सुद्धा चर्चा करत राहणार आहोत. तुमचे काही सजेशन्स असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे विचार माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर चला, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि बालकांची काळजी घ्या आणि असाच प्रतिसाद देत राहा.